नमस्कार. आज आपण बनवणार आहे कुरकुरीत मठरी. तुम्ही मठरी म्हणा किंवा पापडी म्हणा तुमच्या आवडीप्रमाणे, पण मी तुम्हाला दाखवते की किती कुरकुरीत अशी झालेली आहे आणि खूप छान लागते. सर्वांना खूप आवडेल आणि मुलांसाठी टिफिनला द्यायला खूप छान अशी बनते. तर तेच मी तुम्हाला दाखवते आता बनवून. तर चला आता आपण सुरुवात करूया. आणि तेल पण काहीच राहत नाही त्यामध्ये. तसंच मी आता एक वाटी घेतली. एक वाटी भरून मी मैदा घेतला आहे. माझ्याकडून थोडा पडला आहे तो. तर एक फुल वाटी भरून घेतलेला आहे. मोठ्या साईजची वाटी आहे ही. आणि तसंच आता एक वाटीना अर्धीच वाटी घ्यायची आहे मला. रवा जास्त नाही घ्यायचा. तुम्हाला वाटेल तर तुम्ही स्पेशल ही मैद्याची बनवू शकता किंवा स्पेशल रव्याची पण बनवू शकता. तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही बनवू शकता. तर मी आता त्याच्यामध्ये रवा घातला आहे आणि आता थोडासा ओवा घातला आहे. थोडे मी तीळ घातले, म्हणजे एक चम्मच असं घेतलं आहे. नमक घातलं आहे आवश्यकतेनुसार आणि तेल घातलं आहे. तुम्हाला दिसलीच असेल त्या बाउलने मी 1 ते 1.5 असं घेतलं आहे. म्हणजे तेलाने काय होते, सर्व व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं. आणि आपण जेव्हा पकड करून बघतो हाताची, तर तेव्हा ना ते एकदम छान असं पकडलं जाते मस्त असं. तर तेव्हा बघा अशा प्रकारे झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालायचं आणि मऊसर असा गोळा पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. बघा मी व्यवस्थित असं पीठ हे मळून घेतलेलं आहे. आणि छान मळून झाल्यानंतर रवा फुलतो ना, तर आपल्याला 10 ते 12 मिनिटे आपल्याला याच्यावर काही कपडा झाकण ठेवायचा. ओलसर असेल तर खूप छान ठेवायचा आणि 10 ते 12 मिनटं असंच राहू द्यायचं. आणि तसंच आता मला काही मसाले घ्यायचे आहेत. तर हा मी लाल तिखट घेतलं आहे आणि तसंच आता त्यामध्ये कुटलेली लाल मिरची पण घेतली आणि चाट मसाला घेतला आहे, काळं नमक घेतलं आहे. हे व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे. आणि तसंच आता मला यामध्ये पुदिना मी सुकवला आहे आणि सुकलेला पुदिना मी यामध्ये घालणार आहे. तुम्हाला जर आवडेल तर तुम्ही ओला बारीक कापूनसुद्धा घेतला तरी चालेल, आपला हिरवा. त्याने नरम पडणार नाही, कारण की मी बनवलेली आहे, खूप छान बनते. पण शक्यतोवर तुम्ही सुकवलेलाच घ्या, त्याने चव पण छान येते. आता आपल्याला छोटे छोटे गोळे घेऊन ना त्याची एक अशी चपाती लाटून घ्यायची आहे. तर थोडं थोडं पीठ लावायचं आणि छान अशी चपाती, एकदम अशी जास्त जाड पण नको, जास्त पातळ पण नको. मी तुम्हाला दाखवते. एकदम मीडियम साईजची मी अशी लाटून घेतली. आणि आता जो मसाला सुका तयार केला होता तो त्यावर टाकायचा, सगळीकडे पसरवायचा छान. आणि नंतर आपल्याला ते टाकल्यानंतर त्याचा रोल करत घ्यायचा चपातीचा अशा प्रकारे. आणि जो शेवटचा छोटासा काठ राहतो त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे तो पद्धतशीर व्यवस्थित चिकटणार. आणि रोल झाल्यावर आता आपल्याला याचे छोटे छोटे तुकडे असे कट करून घ्यायचे. तुम्हाला दाखवते मी या साईजचे. छान रोल झाल्यानंतर हे जेव्हा आपण असं कट करून घेतो आणि जे काही साईज आहे ती थोडं थोडं आपल्याला मैदा लावून ना असं लाटून घ्यायची. तुम्ही एका टाईमाला 1 पण लाटू शकता किंवा 2 पण. मी बघा अशा 2 लाटून घेत आहे. जास्त पातळ नाही ठेवायच्या, थोडा जाडसर ठेवायच्या. पण ज्या साईडने आपण कट केल्या ना त्या साईडने लाटायला घ्यायच्या, असं कुठल्याही साईडने नाही. कारण की ते छान जेव्हा आपण तळतो ना तेव्हा खूप छान तळल्या जातात. तसंच मी आता दुसरी पण चपाती लाटून घेते. असे मी 5-6 चपात्या लाटून छान असे मसाल्याची पापडी मी भरपूर बनवली, कारण की रिषभला, माझ्या मुलाला खूप आवडते आणि तो नेहमी मागत राहतो. अशा प्रकारे याचे पण मी काप करून छान छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेणार आहे. एका टाईमाला जर 2-2 लाटायला घेतल्या तर फटाफट होऊन जातील त्यासाठी, आणि छान लाटल्या पण जातात. आणि आता ह्या सगळ्या पुऱ्या माझ्या आता लाटून झाल्यात आणि मी आता एका कढईमध्ये तेल गरम करायला घेतलं आहे. आणि त्याच्यामध्ये आता अशा मीडियम साईजचं तेल ठेवायचं, जास्त तापलेलं नको आणि कमी पण नको. जेवढ्या तुमच्या पुऱ्या त्याच्यामध्ये बसतील तेलामध्ये तेवढ्या तुम्ही टाकायच्या. आणि 8 ते 10 मिनिटे छान भाजून घ्यायच्या. माझ्या ह्या थोड्या जास्त भाजल्या गेल्या आणि परतच्या मी थोड्या कमी भाजल्या, तळून घेतल्या. तुम्हाला जशा लागतील तुम्ही तशा घेऊ शकता. अशा लालसर या मीडियम रंगाच्या पण किंवा थोड्या जास्त लालसर रंगाच्या त्या बघा तशा पण चालेल, त्या पण छान लागतात. आणि अशा पण
पण खूप भारी बनतात. मी तुम्हाला दाखवते, तुम्ही पण नक्की बनवा. तुम्हाला, मुलांना, सर्वांना खरंच खूप आवडेल. नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशा छान छान नवीन रेसिपी बघत राहा. आता मी एका डब्यामध्ये, आता ह्या थोड्या गार होत आल्यात, मस्त एका डब्यामध्ये पॅक करून ठेवणार आहे. तुम्हाला महिनाभर जरी तुम्हाला बनवायच्या असतील तर आठवड्याच्या, महिनाभराच्या सुद्धा ह्या राहू शकतात. याचा वास पण येणार नाही आणि चवीला पण त्या जशा आहेत तशाच लागतील. घरी बनवलेली वस्तू नेहमी छानच लागते, म्हणून बोलते घरी बनवायची आणि मुलांना सर्वांना खायला द्यायची. तर आता एका डब्यामध्ये मी हे छान भरून ठेवणार आहे. तुम्ही पण नक्की बनवा. अशा छान छान रेसिपी तुम्हाला आवडतील. तर आता पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपी बरोबर. बाय.